श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी आहे झटपट होणाऱ्या फोडणीच्या शेवया. सो चला बघूया त्यासाठी लागणारे साहित्य काय आहे. आपले रोजचे मसालेच लागणार आहेत. हळद, तिखट, शेवया, कांदा, टमाटा, गाजर घेतला आहे, मिरची आणि कढीपत्ता देखील घेतलेला आहे आणि लिंबूचा रसही आहे त्यामध्ये. सो आपण काय करूया की मला सवय आहे की मी आधी रवा किंवा अशा शेवया भाजून घेते आणि त्यात तेलात तर भाजायचेच आहेत फोडणीमध्ये, पण मी आधी भाजून घेते. थोडा मला वाटतं वेळ वाचतो. सोबतच मी गरम पाणी ठेवलेलं आहे, पाणी गरम करायला, कारण ही खूप घाईची वेळ आहे. या शेवया माझ्या भाजून झालेल्या आहेत. त्यानंतर मी तेल घेते कढईमध्ये, त्याच पॅनमध्ये. त्यामध्ये टाकूया आपण मोहरी. तेल छान गरम झालेलं आहे, मोहरी घातली आहे. मोहरी घातल्यानंतर मिरच्या घातल्या. मिरच्या झाल्या की आपण त्यामध्ये घालूया कढीपत्ता. कढीपत्ता जसा झाला त्यात आपण घालूया कांदे. कांदे घातलेले आहे. कांदे पण आपण छान परतून घेऊया. ते झाले की आपण त्यामध्ये घालूया टमाटर. मी जरा मीठ पण घातलं लवकर शिजायला, कारण घाईची वेळ होती सकाळची. सो टमाटर झालेत की आपण त्यामध्ये घालूया गाजर घातलेला आहे मी, आणि सोबतच घालूया आपण मसाले. हळद, तिखट आणि बस हळद आणि तिखट घातलं आहे. थोडं रंगाचं पण तिखट घातलं आहे आणि थोडीशी साखर घातली. साखर घातल्याबरोबर घातले आहेत मी शेवया. आपण या पण पुन्हा छान तेलामध्ये भाजून घेऊया व्यवस्थित. बघा, मसाल्यामध्ये पण आधी पण भाजले आणि आता पण भाजते. थोडा वेळ कमी लागतो याच्यात. हे भाजून घेतलेले आहे. वा वा, मस्त भाजते आहे. मसाले आणि भाज्या आहेत आपले, कांदे, टमाटर आणि गाजरमध्ये भाजून घेतले आणि भाजून झाले की आपण त्यामध्ये घालूया पाणी. अंदाजानुसार घातलेलं पाणी आहे मी. हे झालं की हाय फ्लेमवर छान उकळी येऊ देते. उकळी आली की मग त्याला थोडं 2 मिनटं वाफ होऊ देते आणि वाफ झाली की आपला तयार आहे मस्त झटपट होणाऱ्या फोडणीच्या शेवया. हा त्यांच्या डब्यामध्ये पण दिला आणि मी देखील मस्त झालेल्या आहेत. तुम्ही पण करून बघा. झटपट होणारा हा नाश्ता आहे. आवडलं की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.